चला आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान घडामोडी 2023 ज्या महत्त्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत त्या बघणार आहोत. फास्टमध्ये रिव्हिजन करणार आहोत. त्यामुळे घाई गडबड झाली असं कोणी म्हणायचं नाही, कारण घाई गडबडीचेच दिवस आहेत सध्या. चला, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या आपण याच्यामध्ये कव्हर करूयात. इराक हा देश ट्रॅकोमा या आजारापासून मुक्त झालेला आहे असं घोषित करण्यात आलेलं आहे, आणि असं घोषित होणारा तो 18वा देश ठरलेला आहे. ठीक आहे. पूर्व भूमध्य विभागातील हा 5वा देश आहे ज्या देशाने ट्रॅकोमा मुक्त झाल्याचं घोषित केलंय. दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग दूर करणारा 50वा देश आहे. म्हणजे असे 49 देश होऊन गेलेत ज्यांनी दुर्लक्षित असे उष्णकटिबंधीय रोग दूर करण्यामध्ये यश मिळवले. ट्रॅकोमा आजार नेमका आहे काय? हा डोळ्याचा आजार आहे. क्लॅमिडिया ट्रॅकोमॅटिसी ह्या जीवाणूच्या संसर्गामुळे हा होतो, आणि 42 देशांमधील एक मोठी आरोग्य आणीबाणी आहे किंवा समस्या आहे. जागतिक अंधत्वाच्या समस्येसाठी कारणीभूत असणारा आजार आहे. ह्या आजारामुळे काय होतं तर कॉर्निया जो असतो आपल्या डोळ्याचा त्याला कायमचं व्यंधत्व येतं, आणि जागतिक आरोग्य संघटना ह्यासाठी सेफ धोरणाची शिफारस करते. सेफ नावाचं धोरण आहे त्याची शिफारस करते. तर अशा पद्धतीने नुकताच ट्रॅकोमा मुक्त कोणता देश झालेला आहे असा जर प्रश्न आला तर इराक हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आहे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद 2023. बघा, इंदूर मध्य प्रदेशला पार पडली 24 ते 25 ऑगस्ट 2023 दरम्यान. आवृत्ती 26वी होती आणि थीम काय होती तर विकसित भारत एम्पॉवरिंग सिटीजन नावाची थीम होती, ज्या थीम अंतर्गत ई गव्हर्नन्स परिषद पार पडली. कुठं पार पडली हे महत्वाचं आहे आपल्यासाठी, तर इंदूर मध्य प्रदेशला ती पार पडलेली आहे. कधी? 24 ते 25 ऑगस्ट 2023 दरम्यान. त्यानंतर इंडियन सायन्स काँग्रेस चर्चेमध्ये आलं. एक मिनिट, माइक टेस्टिंग. ओके. इंडियन सायन्स काँग्रेस चर्चेमध्ये का आलं तर भारतीय विज्ञान परिषदेमधून केंद्र सरकारने आपला सहभाग काढून घेतलेला आहे. भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यामुळे किंवा भ्रष्टाचाराची घटना घडल्यामुळे विज्ञान परिषदेमधून सरकारने आपला काढता पाय घेतलेला आहे. केंद्र सरकार कोणत्याही उपक्रमामध्ये सहभागी होणार नसल्याची सूचना जारी केलेली आहे. 108 वर्षापूर्वी 1914 मध्ये कोलकात्यामध्ये इंडियन सायन्स काँग्रेसच्या वार्षिक मेळाव्याची सुरुवात झाली होती. कधी? 1914 मध्ये. JL सिमोनसेन आणि PS मॅकमोहन हे 2 प्राध्यापक मंडळी आहे ज्यांनी ही सुरुवात केली होती. त्यांना जनक म्हटलं जातं विज्ञान काँग्रेस परिषदेचं. 1914 मध्ये एशियाटिक सोसायटी कोलकाता किंवा एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल येथे काँग्रेसचं पहिलं अधिवेशन भरलं होतं, आणि आशुतोष मुखर्जी त्या पहिल्या मेळाव्याचे अध्यक्ष होते. कोण होते? आशुतोष मुखर्जी. हे लक्षात ठेवा, इतिहासामध्ये तुम्हाला याच्यावरती प्रश्न बनवू शकतो, आणि करंटने देखील, करंटच्या दृष्टिकोनातूनही महत्वाचा आहे. त्यानंतर आहे ब्रुसेला केनिस नावाचा रोग. UK मध्ये सध्या हा रोग पाहायला मिळतोय. कुत्र्यांपासून मानवांमध्ये प्रसारण झालेला आहे. अत्यंत संसर्गजन्य जीवाणू असणारा ब्रुसेला कॅनिस कुत्र्यांमध्ये प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. तर ब्रुसेला कॅनिस कुठे? UK मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. लिम्फॅटिक फिलिरियासिस काय आहे तर 2027 पर्यंत, इथे थोडीशी मिस्टेक आहे, इथे 27 करा. 2027 पर्यंत लिम्फॅटिक फिलिरियासिसचे निर्मूलन करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे. 81 जिल्ह्याचा या उपक्रमामध्ये समावेश करण्यात आला भारतातल्या. हा रोग एलिफेंटासिस म्हणून देखील ओळखला जातो, आणि हा प्रामुख्याने उष्णकटिबंधीय रोग आहे, आणि उष्णकटिबंध पट्ट्यामध्येच खूप मोठ्या प्रमाणात असे रोग आपल्याला पाहायला मिळतात. समजा याची लागण झाली तर लिम्फॅटिक जी प्रणाली असते आपल्या बॉडीमध्ये तिथे बिघाड होतो, आणि शरीरांच्या अवयवांची असामान्य वाढ व्हायला सुरुवात होते. विनाकारण शरीराची वाढ होते, म्हणजे हत्ती रोग म्हणतो आपण त्याला, की पाय सुजतो, विनाकारण तो वाढत जातो. जागतिक आरोग्य संघटनेने 2030 पर्यंत लिम्फॅटिकचं निर्मूलन करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय, परंतु भारत मात्र 2027 पर्यंतच निर्मूलन करण्यासाठी सज्ज आहे. ते इथं 27 करा, 17 नाही. हे दोन्ही ठिकाणी 17 नाही आहे, 27 करा.
त्यानंतर मेंदू खाणारा अमिबा, ब्रेन इटिंग अमिबा ज्याला म्हणतात, त्याचं वैज्ञानिक नाव काय आहे? निग्लेरिया फॉलेरी. उबदार गोड्या पाण्याच्या वातावरणामध्ये आढळतो. हा एकपेशीय सजीव आहे. ही प्रजाती मानवाला संक्रमित करते. हा अमिबा नाकातून मानवाच्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि मेंदूमध्ये जातो. 97% मृत्यूचा दर, त्यामुळे संसर्ग झाल्यास जिवंत राहण्याची शक्यता फार कमी असते. ऑस्ट्रेलियामध्ये 1965 मध्ये पहिल्यांदा त्याचा आढळ आपल्याला पाहायला मिळतो. तर सुरुवात कुठून झाली? ऑस्ट्रेलियामध्ये 1965 मध्ये. ठीक आहे. जागतिक आरोग्य असेंब्ली 2023, ठिकाण होतं जिनिव्हा. 76वी आवृत्ती होती. थीम काय होती? हू ॲट 75 सेव्हिंग लाईव्स डिरायव्हिंग हेल्थ फॉर ऑल. तर अशा पद्धतीची थीम होती. ही थीमवरती प्रश्न बनवू शकतो, त्यामुळे लक्षात ठेवा. जिनिव्हामध्ये पार पडलेली आहे जागतिक आरोग्य असेंब्ली. ठीक आहे. तैवान ह्या देशाला असेंब्लीमधून वगळण्यात आले. आता ही जागतिक आरोग्य सभा आहे तरी काय? तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची एक निर्णय घेणारी आणि सर्वोच्च आरोग्य धोरण ठरवणारी संस्था आहे. दरवर्षी स्वित्झर्लंडमधील जिनिव्हामध्ये आरोग्य सभा आयोजित केली जाते. आता जागतिक आरोग्य संघटना आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्यासाठी जबाबदार असलेली एक विशेष संस्था आहे, आपल्याला माहिती आहे. स्थापना महत्वाची आहे. 7 एप्रिल 1948 रोजी याची स्थापना झालेली आहे. कशाची? जागतिक आरोग्य संघटना, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, 7 एप्रिल. मुख्यालय कुठे आहे? जिनिव्हा, स्वित्झर्लंड. ते मुख्यालय पण माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. चला, मार्बर्ग विषाणूचा उद्रेक झालेला आहे. आता हे वेगवेगळे जीवाणू विषाणू आहेत, त्या संदर्भातील देश तुम्ही लक्षात ठेवायचे. टांझानिया, टांझानियामध्ये मार्बर्ग विषाणूचा उद्रेक झालाय. हा एक महामारी प्रवण रोग आहे. इबोला सारखाच विषाणूच्या कुटुंबामधला येतो. मृत्यूचं प्रमाण हे तुलनेनं जास्त आहे. आणि रुसेटस फ्रूट बॅट नावाच्या हा जो आपण ज्याला काय म्हणतो ते वटवागुळ म्हणतो, त्याच्यापासून हे येतं. नैसर्गिक यजमान आहे हा. आणि हिरवी माकडं जी आहेत आफ्रिकेमधली, तर ही पहिल्या मानवी संसर्गाचे स्रोत मानले जातात. म्हणजे मानवांमध्ये जेव्हा पहिल्यांदा संसर्ग झाला तर हिरव्या माकडांमुळे झाला, जे आफ्रिकेमध्ये आहे. 1967 मध्ये हा विषाणू प्रथमतः आढळला होता आणि ह्यासाठी कोणतीही लस उपलब्ध नाही, त्यामुळे मृत्यूचं प्रमाण हे जास्त आहे. मार्बर्ग विषाणू म्हणले की टांझानिया लक्षात ठेवा. आणि सगळे बघा देश सगळे हे उष्णकटिबंधातले आपल्याला पाहायला मिळतात. राष्ट्रीय क्वांटम मिशन 19 एप्रिल 2023 रोजी या मिशनला मंजुरी मिळाली. याच्याद्वारे तंत्रज्ञानाचा विकास, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन याला चालना मिळणार आहे. 2023-24 ते 2030-31 या काळामध्ये 6003.35 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. इथे मला थोडासा डाऊट आहे, ते तुम्ही एकदा पुस्तकातून करेक्ट करून घ्या. येत्या 8 वर्षामध्ये मध्यम पातळीचं क्वांटम कॉम्प्युटर विकसित करणं हा त्यामागचा उद्देश आहे. आणि 50 ते 1000 क्युबिक क्षमतेसह क्वांटम कॉम्प्युटर विकसित करण्याचं लक्ष आहे. तर याच्यामध्ये तारीख महत्वाची आहे, 19 एप्रिल 2023. त्याचबरोबर 24 ते 31 पर्यंत निधी मंजूर केला जाणार आहे. कदाचित हा निधी असू शकतो एवढा. आणि येथे 8 वर्षामध्ये मध्यम पातळीचे क्वांटम कॉम्प्युटर विकसित करणार आहेत. आता हे कॉम्प्युटर मधली प्रणाली आहे, म्हणजे कॉम्प्युटरचे एक प्रकार असतात. क्वांटम कॉम्प्युटर म्हणजे अतिशय वेगवान आणि जलद प्रक्रिया करणारे कॉम्प्युटर असतात. त्यांची क्षमता ही एवढी असते, क्युबिट मध्ये मोजले जाते, ते एकक असतं. तर क्वांटम कॉम्प्युटर विकसित करण्याचं लक्ष ठेवलेलं आहे. भारतीय राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस 3 ते 7 जानेवारी 2023 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये पार पडले. 108वी भारतीय विज्ञान काँग्रेस पार पडली. महिला सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान ही यंदाची थीम होती. काय थीम होती? तर महिला सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान, म्हणजे महिलांना सक्षम करायचंय, त्याचबरोबर शाश्वत विकास मिळवण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती करायची. नागपूरमध्ये हे 5व्यांदा पार पडले. यापूर्वी 4 वेळा झालं होतं. इस्रो कडून तयार करण्यात आलेली स्पेस ऑन व्हील्स जी आहे, स्पेस ऑन व्हील्स ही बस ह्या सायन्स काँग्रेसचं एक आकर्षण ठरलं होतं. 107वी कुठे पार पडली होती? तर बेंगळुरूला. आणि 108वी पार पडली नागपूरला. भारतीय राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. ही तारीख पण लक्षात ठेवा, 3 ते 7 जानेवारी. जानेवारी महिन्यामध्ये होतं, एवढं तरी लक्षात ठेवा. E20 नावाचं पेट्रोल बाजारामध्ये आलेलं आहे. ई म्हणजे इथेनॉल, 20
20%. 20% इथेनॉल मिश्रित भारतातील पहिलं ब्लेंडेड पेट्रोल हे 6 फेब्रुवारी 2023 पासून बाजारामध्ये आलं. 2022 मध्ये भारताने 10% इथेनॉल मिश्रित पेट्रोल निर्मितीचं लक्ष्य गाठलं होतं आणि 20% इथेनॉल मिश्रणासाठी 2030चं टार्गेट ठेवलं होतं. परंतु भारत 2025 साठी आता सज्ज झालाय, म्हणजे 30च्या ऐवजी 25 मध्येच भारताला हे साध्य करायचंय की पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल आणायचं आहे. सध्या देशातील 67 पेट्रोल पंपावर हे नवीन पेट्रोल उपलब्ध होईल. म्हणजे अजून तरी सगळ्या देशामध्ये हे उपलब्ध झालेलं नाही, म्हणून 2025 साठी भारत सज्ज आहे. ठीक आहे, मूळचं टार्गेट होतं 30चं. जम्मू काश्मीरमधील लिथियमचा साठा आढळलाय. कुठे आढळलाय तर रियासी नावाचा जिल्हा जो आहे जम्मू काश्मीरमध्ये, तिथे हा लिथियमचा साठा आढळलाय. 5.9 दशलक्ष टन एवढा साठा तिथे आढळलाय. हा देशातील पहिला लिथियमचा साठा आहे, म्हणून महत्वाचा आहे. यापूर्वी देश पूर्णतः आयातीवर अवलंबून होता. लिथियमलाच आपण पांढरे सोने असं म्हणतो आणि हा धातू पाण्यावर ठेवला की तरंगतो, इतका हलका तो असतो आणि अतिशय क्रियाशील असल्यामुळे पाण्याबरोबर त्याची प्रक्रिया देखील होते. तर कुठे सापडलाय? रियासीमध्ये. त्यानंतर आहे उत्तर भारतातील पहिला अणुप्रकल्प. हरियाणामधील फतेहाबाद जिल्ह्यातील गोरखपूर गावामध्ये भारताची आण्विक क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने एक पाऊल आहे आणि 10 अणुभट्ट्या यांच्या उभारणीला मान्यता मिळालेली आहे. 10 अणुभट्ट्यांच्या. विज्ञानिका महोत्सव हे एकत्रच आहे. विज्ञानिका महोत्सव हा आंतरराष्ट्रीय विज्ञान साहित्य महोत्सव आहे, भोपाळ मध्ये पार पडलेला आहे. तर हे भोपाळ हे लक्षात ठेवा. ठीक आहे. ई गव्हर्नन्स परिषद कुठे पार पडली तर मुंबईमध्ये पार पडली, महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने. त्यानंतर राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस अहमदाबाद मध्ये पार पडली. हे डायरेक्टली तुम्ही पाठ करायचं. ठीक आहे. मध्य प्रदेशातील विदिशा नावाचा जिल्हा जो आहे, विदिशा, तर हा विदिशा जिल्हा नाविन्यपूर्ण 5G प्रकरणे तैनात करणारा भारतातील पहिला जिल्हा ठरलेला आहे. ठीक आहे. 5G तंत्रज्ञान, विदिशा जिल्हा मध्य प्रदेशातील. त्यानंतर आहे आमंत्रण नावाचं पोर्टल. ई गव्हर्नन्स उपक्रमाचा एक भाग म्हणून आमंत्रण पोर्टलचं अनावरण करण्यात आले. मान्यवरांना आणि पाहुण्यांना ही निमंत्रणाचा विस्तार, आगामी प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांसाठी तिकिटाचा ऑनलाईन विक्री. म्हणजे जे मान्यवर आणि आमंत्रित पाहुणे असतात प्रजासत्ताक कार्यक्रमासाठी, तर त्यांच्यासाठीच हे आमंत्रण पोर्टल असणार आहे. ई नोज उपकरण अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था यांची निर्मिती आहे. कर्करोगाचं निदान होण्याला मदत होणार आहे. कर्करोगाचं निदान होण्यासाठी ह्याची मदत होणार आहे. आणि नुसती फुंकर मारली तरी तुम्हाला फुफ्फुसाचा कर्करोग आहे किंवा नाही हे ह्याच्यातून समजणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे मार्बर्ग रोगाचा उद्रेक झालेला आहे. बघा, रोग भरपूर येतात. तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने गिनी या रोगाचा उद्रेक झाल्याचं पुष्टी केलेली आहे आणि हा रोग इबोलाशी संबंधित आहे. मृत्यूचं प्रमाण 88% आहे आणि वटवागळांमध्ये आपल्याला उद्भवलेला पाहायला मिळतो. ठीक आहे. स्टे सेफ नावाची ऑनलाईन मोहीम कोणी सुरू केली? मेटाने सुरू केली, म्हणजेच फेसबुक ही पॅरेंट कंपनी, आता तिचं नाव मेटा झालेलं आहे. डिजिटल सुरक्षा मोहीम आहे स्टे सेफ. भारतीयांना अधिक सुरक्षित आणि सर्वसमावेशक इंटरनेट प्रदान करणे त्यामागचा उद्देश आहे. स्टे सेफ कोणी सुरू केले? मेटा, फेसबुक. ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. युवा संगम पोर्टल. एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेतून ईशान्य प्रदेश, एक मिनिट लवकरच मी पेन घेतो आता लिहायला, म्हणजे असं मलाही विचित्र वाटतं. ईशान्य प्रदेश आणि उर्वरित भारतातील युवकांमध्ये घनिष्ठ संबंध निर्माण करण्याचा उपक्रम युवा संगम पोर्टल. म्हणजे जो ईशान्य भाग आहे, नागालँड, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम, तर त्या भागाला उर्वरित भारताशी जोडण्याचे किंवा तेथील मुलांना त्यांचे घनिष्ठ संबंध निर्माण करण्यासाठीचा हा युवा संगम पोर्टल आहे. पुष्प नावाचं पोर्टल आहे. उन्हाळ्यामध्ये विजेची मागणी वाढली तर विजेची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने हे पोर्टल सुरू केले. बरं, मी ह्या ठिकाणी पुष्पचं लॉंग फॉर्म दिलेलं नाही, तुम्ही कृपया पुस्तकातून लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला कसं ते लिहिलं तर जास्त लक्षात राहील. ठीक आहे. वैदिक हेरिटेज पोर्टल. वेदांमध्ये असलेले संदेश पोहोचवणे आणि सर्वसामान्यांना वेदांचं सामान्य ज्ञान होण्यास मदत करणे हा त्यामागचा उद्देश आहे. वैदिक हेरिटेज पोर्टल. ठीक आहे. कॉल बिफोर यू डिग. दूरसंचार विभाग जो आहे त्याने हे ॲप सुरू केलंय. पाईपलाईन आणि चारा यासारख्या भूमिगत सेवांचं
नवीन बांधकाम प्रकल्पांमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यासाठी. कॉल बिफोर यू डिग. म्हणजे जी पाईपलाईन असते ही सुविधा देणारी, कुठली दूरसंचार सुविधा देणारी, त्याच्यामुळे नुकसान होऊ नये त्याच्या संरक्षणासाठीची ही मोहीम आहे कॉल बिफोर यू डिग. कोणी केले? दूरसंचार विभाग. विचारलं तर दूरसंचार विभाग लक्षात ठेवा. त्यानंतर पहिला स्वदेशी चतुष्पाद रोबोट, 4 पायांचा रोबोट. भारतातील पहिला स्वदेशी 4 पायांचा रोबोट तयार करण्यात आलाय. हैदराबाद मधील स्वै रोबोटिक्स नावाची कंपनी आहे, त्यांनी हे सुरू केलेलं आहे. ठीक आहे. आरटीएम प्रणाली काय आहे? तर भूगर्भातील तेल आणि वायूचे साठे शोधण्यासाठी रिव्हर्स टाइम मायग्रेशन, ज्याला आपण म्हणतो रिव्हर्स टाइम मायग्रेशन, आरटीएम प्रणाली सीडॅक नावाच्या कंपनीने विकसित केलेली आहे. संस्थेने, या सीडॅकने भूगर्भातील तेल आणि वायूचं साठे शोधण्यासाठी आरटीएम प्रणाली. तर कोणी विकसित केलाय असा प्रश्न येऊ शकतो, तर सीडॅक हे तुम्ही लिहा. ओके. त्यानंतर मलेरिया निर्मूलन परिषद कुठे पार पडली? तर नवी दिल्लीला पार पडली 24 एप्रिल 2023 रोजी. परिषदेचे अध्यक्ष होते डॉक्टर व्ही के पॉल, नीती आयोगाचे सदस्य आहेत, हे हायलाइट करा. डॉक्टर व्ही के पॉल नीती आयोगाचे सदस्य. आणि 2030 पर्यंत मलेरियाचं उच्चाटन करण्यासाठी आणि त्या कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी राजकीय बांधिलकीची पुष्टी करणे हा या परिषदेमागचा उद्देश होता. मलेरिया निर्मूलन परिषद कुठे पार पडली? मग नवी दिल्लीला पार पडलेली आहे 24 एप्रिल 2023 दरम्यान. त्यानंतर ईट राईट प्रोजेक्ट, देशभरातील 100 जिल्ह्यांमध्ये 100 फूड स्ट्रीट विकसित करण्याचं नियोजन आहे. म्हणजे काही स्ट्रीट किंवा खाऊ गल्ल्या उभा करायच्यात 100. कशासाठी? तर अन्नापासून होणारे आजार कमी करण्यासाठी आणि आरोग्य परिणाम सुधारण्यासाठी, सुरक्षित आणि आरोग्यदायी पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठीची मोहीम आहे. ठीक आहे. म्हणजे काही उठकी सूट जायचं, कसलंही पाणीपुरी खा किंवा वडापाव खा, असं करतो ना आपण, त्यामुळे आपल्या आरोग्याला धोका निर्माण होतो. आणि हा धोका कमी करण्यासाठी सरकार ईट राईट प्रोजेक्ट नावाचा प्रोजेक्ट हाती घेतोय. साथी नावाचं पोर्टल कशासाठी आहे? तर सीड ट्रेसेबिलिटी, ऑथेंटिकेशन आणि होलिस्टिक इन्व्हेंटरी हे त्याचं लॉंग फॉर्म आहे. तर बियाणांचं उत्पादन असेल, दर्जेदार बियाणांची निवड असेल आणि प्रमाणीकरण असेल, या आव्हानांना सामोरं जाण्याच्या अनुषंगाने साथी पोर्टलचं अनावरण करण्यात आलं. आता इथं पण मंत्रालय लिहिलं गेलं नाही, तर तेवढंसं लिहून घ्या, मंत्रालय विचारलं जातं. ठीक आहे. त्यानंतर बघा, सौर ऊर्जेवर चालणारी पर्यटक नौका. बघा आता काय होतं, मी इथं लिहिलं नाही, ह्याच्या तुम्ही जर का ते शोधून लिहिलं ना तर तुम्हाला जास्त लक्षात राहतं. मी जर दिलं असतं, तुम्ही ते वाचून कदाचित सोडून पुढे गेला असतात, ते कदाचित लक्षात राहण्याची शक्यता थोडीशी कमी होते. परंतु जर का मी म्हणतो इथं तुम्ही लिहा, तुम्ही पुस्तक उघडताय, तो टॉपिक शोधताय, त्याच्यानंतर तिथलं ते मंत्रालय कोणतं ते लिहिताय, ते कायम तुमच्या डोक्यामध्ये राहणार आहे. म्हणजे ह्याचा फायदाच होतो तुम्हाला. समजा मी काही टायपिंगमध्ये काही मिस्टेक झालेली आहे, तर ती मिस्टेक मला म्हणण्यापेक्षा की सर तुम्ही चुकवलंय वगैरे, तर ती चूक तुम्ही स्वतः दुरुस्त केली ना तर ती लक्षात राहते. आपली कोणतीही गोष्ट चुकलेली जी असते ना, ती गोष्ट आपल्या जास्त लक्षात राहते. आयुष्यातल्या चुका पण आपण लक्षात ठेवतो. ओके. त्यामुळे लक्षात घ्या, चूक लक्षात राहते, चांगली कामं लक्षात राहायचं म्हणजे राहत नाहीत तेवढी, त्यामुळे तेवढं बघून घ्याल. सौर ऊर्जेवर चालणारी पर्यटक नौका भारतातील पहिली असेल केरळमध्ये. ठीक आहे, केरळला हायलाइट करतो मी. सूर्यांशू हे नाव देण्यात आलेलं आहे, हे पण महत्वाचं आहे. सूर्यांशू हे नाव देण्यात आलेलं आहे. केरळमध्ये आहे कोणती? सौर ऊर्जेवर चालणारी पर्यटक नौका. ठीक आहे. आता हे प्रवाह पोर्टल काय आहे? तर प्लॅटफॉर्म फॉर रेग्युलेटरी ऍप्लिकेशन व्हॅलिडेशन अँड ऑथोरायझेशन असं त्याचं फुल फॉर्म आहे. अर्ज प्रक्रिया सुलभ आणि सुव्यवस्थित करण्याच्या उद्देशाने एक नवीन वेब पोर्टल आरबीआयने सुरू केले. आता बघा, जिथं आरबीआयचा उल्लेख येतो ती घटना महत्वाची असते, त्यामुळे प्रवाह पोर्टलवरती तुम्हाला प्रश्न दिसेलही कदाचित. स्वयं नावाचं पोर्टल आहे, लोकांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी तयार करण्यात आलंय. 25 पर्यंत उच्च शिक्षणात एकूण नोंदीचं प्रमाण 50% करण्याचं लक्ष्य निश्चित करण्यात आलेलं आहे. 25 पर्यंत म्हणजे 2025. नवीन शैक्षणिक धोरण 2020 आहे, त्याच्या अंतर्गत ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर क्षयरोगाच्या प्रकरणांचा अंदाज घेण्यासाठी देश पातळीवर गणितीय मॉडेल विकसित करणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. वन लाईनर आहे, जसं तसं पाठ करायचं. ओके.
एक मिनटं, मी व्हॉइस चेक करतो, कारण व्हॉइसला थोडासा प्रॉब्लेम आला होता. एक व्हिडिओ माझा असाच वाया गेला. माइक टेस्टिंग. हॅलो हॅलो. माइक टेस्टिंग. ओके, चलो. तर सीयू चयन पोर्टल काय आहे? तर केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने हे पोर्टल विकसित केलेलं आहे. सीयू चयन पोर्टल कुठल्या विद्यापीठांमध्ये? तर केंद्रीय विद्यापीठांमध्ये. अँड्रॉइड अर्थक्वेक अलर्ट सिस्टम. गुगल कंपनी कोणती? गुगल. ओके. भारतात भूकंपाची चेतावणी देणारी सेवा सुरू करणार आहे आणि ही तीव्रता ओळखण्यासाठी भूकंपाची अँड्रॉइड सेन्सरचा वापर केला जाईल. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी यांच्या सहकार्याने निर्मिती करण्यात आली. मध्यंतरी आपल्याला काहीतरी असं मोबाईलमध्ये नोटिफिकेशन आलं होतं. ठीक आहे, आपण सगळेजण म्हणत होते हे काय आलं, हे काय आलं, तर हेच होतं, तेच आलं होतं की चेक करत होते की लगेच अलर्ट करता येईल का. ओके. अकिरा नावाचा कॉम्प्युटर व्हायरस. अकिरा. ओके. कॉम्प्युटरच्या जगामध्ये हा रॅन्समवेअर व्हायरस आलेला आहे. वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी, डेटा इन्क्रिप्ट करण्यासाठी डिझाईन केला गेला आहे. चोरलेल्या माहितीच्या आधारे लोकांकडून खंडणी वसूल करण्याचं काम या व्हायरस मार्फत केलं जातं आणि हा व्हायरस मध्यंतरी चर्चेमध्ये होता. तो कुठला होता? अकिरा. लंपी नावाचा विषाणू जो आहे तो नागालँड या राज्याला अधिकृतपणे, बघा नागालँडला हायलाइट करतो मी, अधिकृतपणे लंपी स्किन डिसीज पॉझिटिव्ह राज्य म्हणून घोषित करण्यात आले. मित्रांनो, हे वाक्य जसं तसं पाठ करा. नागालँड की अधिकृतपणे लंपी स्किन डिसीज पॉझिटिव्ह राज्य म्हणून कोणते राज्य घोषित करण्यात आलेलं आहे? तर नागालँड. मेरा गाव मेरी धरोहर नावाचं पोर्टल आहे. केंद्रीय सांस्कृतिक आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री यांनी या वेबसाईटचं अनावरण केलंय. सांस्कृतिक वारशाची ओळख करून देण्यासाठी या पोर्टलचा उपयोग केला जाईल. ई केअर नावाचं पोर्टल आहे. परदेशात मरण पावलेल्या भारतीय नागरिकांच्या पार्थिवाचं जलद हस्तांतरण सुलभ व्हावं आणि ते करण्यासाठी केंद्र सरकारने हे पोर्टल सुरू केलेलं आहे. ठीक आहे. माया ऑपरेटिंग सिस्टम. सायबर आणि मालवेअर हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाने इंटरनेटची जोडलेल्या सर्व संगणकांमधील मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टम बदलली आहे आणि त्याच्या जागी माया नावाची नवीन ऑपरेटिंग सिस्टम वापरण्याचा निर्णय आता घेतलेला आहे. कोणता? माया. का घेतलाय असा निर्णय? तर सायबर आणि मालवेअर हल्ले जे होतात, सायबर सिक्युरिटीसाठीचे हे मेजर आहे. तर जे हल्ले होतात, तर हे हल्ले होऊ नयेत म्हणून स्वतःच एक काय असावं? सॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टम असावी म्हणून माया. हे लक्षात ठेवा, माया. ओके. त्यानंतर भारतातली पहिली AI शाळा, ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. केरळ राज्य तिरुवनंतपुरममध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित पहिली AI शाळा उभा करण्यात आली. अर्नी बॉट काय आहे? हे चॅटबॉट आहे. चीनमधील कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील एक नवीन सर्च इंजिन आहे. चॅट GPT जो आहे त्याला शह देण्यासाठी हे निर्मिती करण्यात आलेली आहे. ओके, चलो. त्यानंतर इंद्रजाल प्रणाली कशा संदर्भात आहे? इंद्रजाल, तर हैदराबादमधील रोबोटिक्स नावाची जी कंपनी आहे त्यांनी AI सक्षम असणारी अँटी ड्रोन प्रणालीचं अनावरण केलंय आणि भारतातली पहिली AI सक्षम अँटी ड्रोन प्रणाली ठरलेली आहे. त्यानंतर नभोमित्र प्रणाली. मच्छीमारांच्या सुरक्षिततेसाठी इस्रोच्या स्पेस ॲप्लिकेशन सेंटर यांनी ही प्रणाली विकसित केली आहे. हवामान आणि चक्रीवादळाचे इशारे स्थानिक भाषेमध्ये दिले जातील. नभोमित्र प्रणाली. नभोमित्र प्रणाली मच्छीमारांच्या सुरक्षिततेसाठी स्पेस ॲप्लिकेशन सेंटरने विकसित केलेली इशारे देणारी एक हे आहे, काय आहे? प्रणाली आहे. त्यानंतर आहे दीक्षा पोर्टल. इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय हे व्यासपीठ ऑनलाईन पोर्टल आणि मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे शाळांसाठी ई सामग्री प्रदान करणार आहे. त्यामुळे हे आता बघा, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ही विकसित केलेलं आहे
आणि काय करणार आहे, ई सामग्री प्रदान करणार आहे. ठीक आहे, तर हे ऍप कोणत्या मंत्रालयाचं असं विचारलं आणि खाली शिक्षणासंदर्भात काय असेल तर ते चुकणार आहे. काय आहे, इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. ओके, चला, भारतातलं पहिले भूमिगत पॉवर ट्रान्सफॉर्मर कुठं बसवलंय, बंगळुरूमध्ये. PM दक्ष पोर्टल कशासाठी आहे, तर ते अपंग लोकांना प्रशिक्षणासाठी प्रवेश देणे आणि कौशल्य विकास अभ्यासक्रमांमध्ये नाव नोंदणी करणे, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यासाठी हे पोर्टल निर्मिती केले. कुणी केलंय, तर सामाजिक आणि सक्षमीकरण विभागाने केलेलं आहे. PM दक्ष पोर्टल. लीला नावाचं ऍप आहे. देशातील नागरिकांना आपल्या मातृभाषेतून हिंदी भाषा शिकता यावी यासाठी केंद्र सरकारनं सुरू केले. 14 भारतीय भाषांमधून आता राष्ट्रभाषा हिंदी शिकता येणार आहे लीला ऍपच्या माध्यमातून. त्यानंतर आहे उपज नावाचं पोर्टल आहे, युनिफाईड पोर्टल फॉर ॲग्रिकल्चर स्टॅटिस्टिक. आता हे उपज हिंदीमध्ये आपण ज्याला म्हणतो की उपज, हा शब्द मराठीत काय म्हणतात आठवत नाही मला, त्याच्याहून कळतं हे ॲग्रिकल्चर संदर्भात आहे. कृषी क्षेत्रामध्ये माहिती व्यवस्थापन सुव्यवस्थित आणि वर्धित करण्यासाठी डिझाईन करण्यात आलेलं आहे. किसान ऋण पोर्टल, शेतकऱ्यांना अनुदानित कर्ज आणि निधीच्या समस्येवर मात करण्यासाठी या पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे. जुगलबंदी नावाचं बॉट तयार करण्यात आले मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून. ग्रामीण भारतासाठी बहुभाषिक चॅटबॉट हे सुरू करण्यात आलेलं आहे. ओके, ब्राझीलमध्ये प्राणी आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आलेली आहे. ब्राझीलमध्ये प्राणी आरोग्य आणीबाणी हायलाइट करा. वन पक्ष्यांमध्ये हायली पॅथोजेनिक एव्हियन इन्फ्लुएन्झाची प्रकरणे मोठ्या प्रमाणात आढळली. 22 मे 2023 रोजी ब्राझीलने 6 महिन्यांचे प्राणी आरोग्य आणीबाणी घोषित केली आणि ब्राझील हा चिकन मांसाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश ठरलेला आहे. त्यानंतर आहे होमिओकॉन 2023, राष्ट्रीय होमिओपॅथिक परिषद डेहराडून येथे पार पडलेली होती. त्यानंतर उत्साह नावाचं पोर्टल आहे. भारतातील शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि उच्च शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले आणि विद्यापीठ अनुदान आयोगाकडून सुरू करण्यात आलेलं आहे. हे उत्साहावरती प्रश्न येऊ शकतो. उत्साहाचा लॉंग फॉर्म काय होतो, तर अंडरटेकिंग ट्रान्सफॉर्मेटिव्ह स्ट्रॅटेजीज अँड ॲक्शन्स इन हायर एज्युकेशन. ठीक आहे, तुम्ही जर हे जरी लक्षात ठेवलं हे फुल फॉर्म, तरी ते लक्षात येतं पटकन परीक्षेमध्ये. मिशन लाईफ कशा संदर्भात आहे, तर साध्या आणि सोप्या कृतींच्या माध्यमातून व्यक्तींच्या वर्तनांमध्ये बदल घडवून आणणारं लक्ष केंद्रित करण्यासाठीची योजना आहे आणि 2022 मध्ये केवडिया गुजरातमध्ये सुरू करण्यात आली मिशन लाईफ. राज्य रोबोटिक्स आराखडा जाहीर करणारे राज्य कोणते, तर तेलंगणा. हे फार महत्त्वाचं आहे, हायलाइट करतोय मी. शाश्वत रोबोटिक्स इकोसिस्टम तयार करणं आणि रोबोटिक्सच्या क्षेत्रामध्ये राज्याचं नेतृत्व करणं हे यामागचा उद्देश आहे. नंदी नावाचं पोर्टल आहे. पशुवैद्यकीय औषधे आणि लसीसाठी ना हरकत प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी या पोर्टलचं अनावरण करण्यात आलेलं आहे. नंदी पोर्टलचं लॉंग फॉर्म काय आहे, तर नॉन अप्रुव्हल फॉर न्यू ड्रग अँड इन्कोल्युशन सिस्टम, नंदी. ओके, ओमिक्रॉनवर पहिली बूस्टर लस प्राप्त झालेली आहे. जिनोवा बायोफार्मास्युटिकल कंपनी पुणे यांनी ही विकसित केलेली आहे, ज्याला जेमकोवॅक ओम असं म्हटलं जातं. ठीक आहे, एक मिनिट. जिनोवा बायोफार्मास्युटिकल कंपनी पुणे, हे लक्षात ठेवा. ओमिक्रॉनवर पहिली बूस्टर लस. आता फुफ्फुसाच्या कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी सक्षम असणारे नवीन औषध कोणतं आहे, तर ते आहे ओसिमर्टिनिब. ओके, त्यानंतर उमंग नावाचा ॲप आहे. डिजिटल स्वाक्षरीकृत असलेलं 7/12 उतारे ऑनलाईन उपलब्ध झाल्यानंतर ते मोबाईलवरूनही डाउनलोड करता येतील यासाठी निर्मिती करण्यात आलेली आहे. गार्डियन प्रणाली कशा संदर्भात आहे, तर सुनामी सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते, ते नुकसान टाळण्यासाठी सुनामीची पूर्वसूचना देण्यासाठी अमेरिकेने ही प्रणाली सुरू केलेली आहे, गार्डियन प्रणाली. ठीक आहे, कोणत्या देशाने म्हटलं तर अमेरिका, लक्षात ठेवा. CCHF नावाचा विषाणू, क्रिमियन कॉंगो हेमोरेजिक फिवर असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. सध्या युरोप आणि आफ्रिकेमध्ये मध्य पूर्व भागामध्ये सध्या पसरत आहे CCHF.
त्यानंतर सिरम कंपनीने मेंदूज्वर यावर नवीन लस बनवली आहे. या लसीला जागतिक आरोग्य संघटनेने प्राथमिक परवानगी दिलेली आहे. तर मेंदूज्वरवर कोणत्या कंपनीने लस बनवली असा प्रश्न आला तर मग 2-4 कंपन्यांची नावं मिळतील तुम्हाला. भारत बायोटिक्स, सिरम वगैरे. तर सिरम लक्षात ठेवा. लिसा AI काय आहे? लिसा आर्टिफिशियल इंटेलिजन्स न्यूज अँकर आहे. भारतातील पहिली प्रादेशिक AI न्यूज अँकर आहे. इंडिया टुडे ग्रुपने ही लॉन्च केलेली आहे. ओपन कायलिन ऑपरेटिंग सिस्टम कुठल्या देशाने विकसित केलेली आहे? तर चीनने विकसित केलेली आहे. गिलेन बारे नावाचा आजार मध्यंतरी चर्चेत होता, जो की पेरू या देशामध्ये पसरलाय आणि त्यासाठी 90 दिवसांची राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली. तर पेरू लक्षात ठेवा बरं का. गिलेन बारो. थ्रेड नावाचं ॲप आहे. मायक्रो ब्लॉगिंग मधील ट्विटरला शह देण्यासाठी. तर ट्विटर हे मायक्रो ब्लॉगिंग आहे. तर त्याला शह देण्यासाठी मेटा म्हणजे आपलं मार्क झुकरबर्ग यांच्या मेटा कंपनीने रचना केलेली आहे. तर 500 अक्षरांची मर्यादा असणार. इथं कमी ट्विटरमध्ये कमी अक्षरांची मर्यादा आहे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपलं सायन्स हा विज्ञान आणि तंत्रज्ञान घडामोडी थोडक्यात आपण रिवाईज करून घेतल्यात. या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून डेटा कुठे मिळाला तर तुम्ही वाचा, कारण आपला जो आहे तो सप्टेंबरपर्यंत आहे. कारण सिम्प्लिफाईडनुसार आपली बॅच चालली होती. मुळात ही ऑडिओ स्वरूपातच फक्त राहणार होती, परंतु व्हिडिओ वगैरे देतोय मी कारण तुम्हाला फायदा व्हावा परीक्षेमध्ये. ह्यामध्ये माझी खूप मोठी मेहनत जाते. ओके. नोट्स काढाव्या लागतात, त्याच्या टायपिंग करावं लागतं, हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, अपलोड कराव्या लागतात, बराच वेळ जातो आणि त्यामुळं थोडंसं समजून घेत चला. कारण एका विद्यार्थ्यांनी मला मेसेज केला की सर म्हणे नोव्हेंबर डिसेंबरच्या पण द्या. मुळात आपली बॅचच कशावर आधारित आहे ते आपण बघायला पाहिजे आणि त्यानुसार मग असं म्हणायला पाहिजे. कारण जेव्हा पुढचं एडिशन वगैरे येईल तेव्हा आपण ते कव्हर करणारच, ते सोडणार नाही. ठीक आहे. जोपर्यंत जो डेटा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्या आधारे आपण सगळं हे घेतलेलं आहे. ठीक आहे. चला ओके. अभ्यास करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डायरेक्टली भेटूयात नेक्स्ट टॉपिकमध्ये. थँक्यू सो मच.